शिवनेरी लांडीवाडी या ठिकाणी देशातील 9 संत महंतांच्या साधू संतांच्या मूळ पादुकांचा दर्शन सोहळा या ठिकाणी विराजदादा विश्वनाथ लांडे पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेला होता। या ठिकाणी पादुकांचा दुग्धाभिषेक झालेला आहे। माझ्यासोबत या ठिकाणी कुटुंबातील सदस्य आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहेत। पहिलं तर आपल्या आवाजमध्ये मनापासून स्वागत आहे। आज विराजदादा लांडे पाटील यांच्या पुढाकाराने या ठिकाणी मूळ पादुकांचा दर्शन सोहळा आणि अभिषेक देखील संपन्न झाला। दिवसभर कार्यक्रमाचं आयोजन असणार आहे, दर्शनासाठी पादुका या ठिकाणी असणार आहे। कसं नियोजन केलंय काय सांग? की आपण हे संत महंत यांचे आपण त्यांचा दुग्धाभिषेक ते सगळं झालेलं आहे आणि 9 संतांचे आपले पादुका इथे आपण आणलेलं आहे। सर्वांना त्याचा लाभ व्हावा, सर्वांना त्याचं दर्शन व्हावं यासाठी आपण ते मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि लांडेवाडीमध्ये दत्त मंदिर आहे, त्या एरियामध्ये आपण हे पादुका ठेवलेल्या आहेत। त्याच्या बऱ्याच जवळजवळ 50 जोड्या आपण पूजेला बोललेल्या होत्या, त्या सर्व जोड्या येऊन 2-3 तास आपला अभिषेक ते झालेला आहे आणि चांगल्या प्रकारे लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे। काय आशीर्वाद असेल, कारण की निवडणुकीला सामोरे जात आहेत या ठिकाणावरून, या मतदारसंघातून? आम्ही गेली जवळजवळ 40 वर्ष आम्ही राजकारणात आहोत। आमचे सासरे, माझे मिस्टर, मुलगा, दीर, आम्ही सर्वच राजकारणात आहोत आणि चांगल्या प्रकारे आपण लोकांची सेवा करत आहोत आणि लोकांची सर्व कामं व्हावीत हा आमचा हेतू। त्यामुळे आपण हे राजकारण चालू ठेवलेलं आहे की आपलं वंश परंपरा ते चालू व्हायला पाहिजे। त्यामुळे आमचा आता मुलगा, पुतण्या हे दोघे आपल्या एरियामध्ये उभे राहत आहेत, त्यांना सर्वांना सहकार्य मिळावं, लोकांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे। खरं तर तुम्ही त्यांना लहानपणापासून पाहिलं असेल विराज लांडे यांना, कशा पद्धतीनं ते ह्या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये सक्रिय आहेत, त्यांचा स्वभाव कसा, एकंदरीत व्यक्तिमत्वाबद्दल शेवटी सांगायचं म्हटलं की आज आमदार विलास लांडे यांचे पुतणे, यांचा मुलगा आज आपल्या भागामध्ये उभे राहतात, त्यांचे संस्कार आज आम्ही मुलांना घडवलेले आहेत। त्यामुळे मुलांना पण त्याचं गोडी निर्माण झालेली की आपण पण त्यांच्या मागे काहीतरी चालवलं पाहिजे, लोकांचा सहवास आपल्याला मिळाला पाहिजे, लोकांचे आशीर्वाद मिळाले पाहिजे यासाठी आम्ही ते मुलांनी पण आमचे चांगले संस्कार घेतलेले आहेत। त्यामुळे मुलं आता ते पुढचा वारसा चालू ठेवणार आहेत।